ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, ज्या टायमाला धर्माचं राज्य होतं, धर्माच्या टायमाला तिथं एक माणूस आला आणि तो कलीत येऊन उभा होता. आणि मग एक ब्राह्मणानं काय केलं, ब्राह्मणाला एका सावकारानं जमीन दान दिली. ते सोन्याचा अंडा निघाला. तो तिथं येऊन त्यांचा वाद झाला. तो काय म्हणे, मला जमीन दिली, मला हांडा नको आहे. तो म्हणे जमीन दिली त्याची हांडा दिला. आणि मग तिथं एक माणूस बांधून ठेवला होता, त्याचा दोरा थोडा ढिल्ला केला. आणि तो ब्राह्मण काय म्हणतो, जमीन दिली म्हणजे हांडा माझा. हा म्हणे तुला जमीन दिली, हांडा नाही. म्हणजे कलीचा प्रभाव लगेच सुरू झाला. आणि मग धर्मानं सांगितलं, माझं राज्य आहे, तोपर्यंत बायाला बांधून ठेवा. धर्माचं राज्य सोडलं, कली मोकळा झाला. आणि मग तो कली कोणाकडे गेला, परिस्थितीकडे गेला. त्याची विनंती करायला लागला, म्हणून मला कुठंतरी जागा दे. मग त्याला जागा सांगितली, वेश्याचं ठिकाण, दारूचा अड्डा, जुगार आणि धन, परकधन, त्याचं काय मन भराना. मग त्याला जागा दिली सोन्याच्या ठिकाणी. म्हणून आज ह्या कलियुगामध्ये 1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे. का? कलीला त्या सोन्यामध्ये जागा दिलेली. आणि मग ज्या वेळेला जरासंध मारला, त्या जरासंधाचा मुकुट होता सोन्याचा. आणि मग तो मुकुट भीमानं आणला. तर जरासंधाचा मुलगा तो तो मुकुट मागायला लागला. भीमानं काय तो दिला नाही. आणि तो मुकुट परिचित राजाच्या तिजोरीमध्ये होता. आणि मग परिचित राजा सहज फिरायला गेला आणि त्याने तो मुकुट पाहिला आणि तो मुकुट डोक्यात घातला त्याने. आणि मग तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर त्याने हरणं बिरणं मारले. आणि तिथे एक साधू होता, तो असा ध्यानस्थ बसला होता. तर आता तो त्याच्या तपामध्ये. आणि मग याला वाटलं, बा मी राजा आहे, याने मला राम राम श्याम श्याम काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी काही केलं नाही. मग त्यांनी एक साप होता मेलेला, त्याच्या गळ्यात घातला. मग तो मेलेला साप त्याच्या गळ्यात घातला. तर त्या साधूचा मुलगा जेव्हा तिथं आला आणि त्यांनी सांगितलं, माझ्या बापाच्या गळ्यात ज्यांनी साप घातला असेल, तो 7 दिवसात मरत. आणि मग त्यावेळेला त्या ऋषीपाशी आले. त्या ऋषीला सांगितलं, म्हणून असं असं झालेलं आहे. अरे म्हणे, राजा चांगला आहे म्हणे, तू तसं काला शाप दिला. तर काय म्हणे, गेला शब्द. मग तो परिस्थिती राजा रडायला लागला. मग त्याला कोणीच साथ देईना. मग मरण हे कोणाकडे, शिवशंकराकडे. ब्रह्म जन्म देतो, विष्णू सांभाळतो, शंकर. तसा हा खेडचा जो भैरव आहे, हा शंकराचा अवतार आहे. इथं या, तुमचं जन्म मरण चुकल, सगळं त्याच्याच हातात आहे. आणि मग तो हा जो शुकमुनी, हा शंकराचा अवतार आहे. आणि मग तो व्यासाचा मुलगा. ज्या वेळेला व्यासाची बायको गरोदर होती 12 वर्ष, आणि मग तो भगवंतापाशी गेला. तर तो गर्भाची विनंती करायला लागला, म्हणून बाहेर ये, म्हणून मला ही माया आहे तुझी, मला तिची भेट होती. माझी बायको, माझे मुलगं, माझं धन, माझा बांगला, माझी गाडी, ही कणे आज माया आहे प्रत्येक माणसापाशी. आणि मग माझी माया तुला काय करणार नाही. तो बाहेर आला आणि तो पळायला लागला. मग त्याला काय केलं, सुख 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 असं केलं, म्हणून त्याचं नाव सुख पडलं. अंगात कपडा नाही, एकदम उघडा. आणि मग तो तिथं आल्यानंतर शुक्राचार्याने त्याला काय सांगितलं, 7 दिवसामध्ये भागवत सांगितलं. म्हणून भागवत, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्या वेळेला माणूस भागवत वाचतो ना, प्रपंच करायचं आहे ना, तर रामायण वाचा. व्यापार राजकारण करायचं असेल तर कृष्णाचं चरित्र वाचा. आणि तुम्हाला मरणाची भीती जर टाकायची असेल तर भागवत वाचा. ज्या वेळेला माणूस भागवत वाचतो ना,
त्यावेळेला मग मी जे तुम्हाला हा जो चॅनल आहे या चॅनलमध्ये भागवतातले पुरावे देतो. लोकांना फक्त हास्य विनोद पाहिजे, लोक या व्हिडिओला क्लिक करते नाही. काय लोकांना विनोद पाहिजे, अध्यात्म नको आहे. म्हणून भागवत वाचा, मरणाची भीती करा. म्हणून या कलियुगामध्ये राम मंदिर बांधलं आणि त्या राम मंदिरमधून सोन्याच्या इटा चोरी गेल्या. म्हणजे या कलियुगात सोन्याला जास्त भाव आहे का नाही? आज इकडे दुष्काळ पडला आहे, लोकांना पाणी नाही. राजकारणी लोकांची 100 कोटी घेऊन हे खासदार पळू राहिलेत. आहे का त्यांना काही काची लोकांची घेणं? लोकांनी निवडून दिले, लोकांपासून निवडून आले, मग लोकांची काय समस्या आहे? आज गुरांना चारा नाही, लोकांना प्यायला पाणी नाही, आणि यांना काय पाडले? 100 कोटी सत्ता पाहिजे. म्हणून या कलीचा प्रताप आहे. या कलीला फक्त सत्ता संपत्ती पाहिजे, लोकांचे काही घेणं देणं नाही. फक्त निवडून या पडते पाया पडतात. आजचे दिन आएगे, काही नाही, आजचे दिन येणार नाही आणि आलेही नाही. म्हणून सावध व्हा, जागे व्हा, आणि तुम्हाला इथून पुढं काय करायचं आहे ते प्रत्येकानं ठरवा. काय लाचार बनू नका. अध्यात्म वाचा, भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, मुलाबाळांना वळण लावा. जर तुमचं कल्याण होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.